छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की। आज पेनूर येथे मोहोळचे कर्तव्यदक्ष तहसीलदार मुळीक साहेब, तसेच पोलीस निरीक्षक राऊत साहेब, तसेच BDO साहेब यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौताऱ्याचे भूमिपूजन आज या ठिकाणी सर्व गावकऱ्याच्या व सर्व जाती धर्माच्या लोकांच्या साक्षीने या ठिकाणी पार पडलं। तर या ठिकाणी खरं तर पेनूरकरांना व आम्हा सगळ्यांनाच एवढा अभिमान आहे की या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामधली पहिली मूर्ती ही या ठिकाणी पेनूरमध्ये स्थापन होत आहे। कारण का तर प्रत्येकच राजकारणात असेल, समाजकारणात असेल, पेनूर हे गाव अग्रेसर आहे, परंतु या ठिकाणी आज इतका मोठा अभिमान आणि इतका मोठा आनंद आम्हाला या ठिकाणी गावकऱ्यांना व आम्हा सर्वांना होत आहे की असं या ठिकाणी पेनूर व पेनूर पंचक्रोशीतील सर्वसामान्य जनता देखील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येईल। पेनूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या भूमिपूजनासाठी आज सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत आणि आज संपूर्ण गावाला खूप अभिमान वाटत आहे। याच पेनूर येथे ह्या स्मारकाचे पूजन झालेले आहे आणि आमच्या युवा पिढीच्या काळामध्ये हे होत असल्याने आम्हाला याचा खूप अभिमान वाटत आहे। पेनूर गावात छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्रातील खेडेगावात असणारा सर्वात मोठा अश्वरूढ असा पुतळा होणार आहे। त्यासाठी पेनूर गावातील सर्व 18 पगड जातीनं इथं भूमिपूजनाला येऊन सहकार्य केलेलं आहे आणि हा पुतळा युवा पिढीच्या काळात होतो आहे याचा एक सर्वांना मोठा अभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचं उद्घाटन पेनूरच्या वतीनं झालेलं आहे। तरी आम्हा सर्व जाती धर्माच्या लोकांना या भूमिपूजनाचा अभिमान वाटतो की सगळ्यांनी मिळून ह्या अश्वरूढ पुतळ्याच्या भूमिपूजनाला उपस्थित राहिले, त्याच्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सर्व गावकऱ्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील कार्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो। आज पेनूरमध्ये छत्रपती शिवाजी स्मारकाचं जे भूमिपूजन झालं याचा मला खूप आनंद आहे आणि इथून पुढच्या कार्यात कायम गावाच्या वतीनं आम्ही सगळे सहकार्य करू एवढंच बोलतो आणि